महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। रायगडावर शिवसमाधी परिसरात प्री वेडिंग शूट व्हिडिओ व्हायरल झाल्यानं शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट। महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक असलेल्या दुर्गराज रायगडावर पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींनी मारलेल्या शिवसमाधी परिसरात प्री वेडिंग शूट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। दुर्गराज रायगडावरील शिवसमाधी हे लाखो शिवभक्तांचं श्रद्धास्थान मानले जाते। मात्र या पवित्र स्थळी एका जोडप्यानं प्री वेडिंग शूट केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित जोडपं शिवसमाधी परिसरात विविध पोज देत चित्रीकरण करताना दिसत आहेत। या प्रकारामुळे ऐतिहासिक वारशाचा आणि धार्मिक भावनेचा अवमान झाल्याची भावना व्यक्त होत आहे। घटनेचा सोशल मीडियावर निषेध। सोशल मीडियावर या घटनेचा निषेध करत रायगडाची पवित्रता जपा अशा हॅशटॅगसह संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। अनेक शिवप्रेमींनी हे कृत्य केवळ गैरजबाबदारच नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासाचा अपमान असल्याचंही म्हटलं आहे। दरम्यान दुर्गराज रायगड हा केवळ पर्यटन स्थळ नसून तो स्वराज्याची राजधानी आणि मराठी जनतेच्या अभिमानाचं प्रतीक आहे। त्यामुळे अशा पवित्र स्थळी मनोरंजनाच्या नावाखाली होणाऱ्या शूटिंगवर तात्काळ निर्बंध घालावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे। महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या गडकिल्ल्यांवर अशा प्रकारे प्री वेडिंग शूट करणं अत्यंत चुकीचं आहे। शिवसमाधी स्थळाचे पावित्र्य राखलं गेलं पाहिजे। शासनानं तात्काळ अशा शूटिंगवर बंदी घालावी आणि दोषींवर कारवाई करावी। शुभम कणोजे, द रायगड सचिव, युवासेना, गडकिल्ले संवर्धन कक्ष परिसरात देखरेख वाढवावी। या घटनेनंतर किल्ल्यावरील संवेदनशील भागामध्ये प्री वेडिंग शूट चित्रीकरण किंवा अन्य व्यावसायिक उपक्रमांवर स्पष्ट बंदी घालण्यासाठी नियमावली तयार करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। विशेषतः शिवसमाधी परिसरासारख्या ठिकाणी कडक सुरक्षा आणि देखरेख वाढवावी अशी मागणी पुढे येत आहे। केंद्रीय पुरातत्व विभाग तसेच स्थानिक प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी। अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे लागू करावीत अशी मागणी होत आहे। संबंधित शूटसाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली होती का याची चौकशी होणेही आवश्यक असल्याचं मत व्यक्त होत आहे। सध्या या व्हिडिओची सत्यता आणि त्यामागील परिस्थिती तपासली जात असून प्रशासन यावर कोणती भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। कुठल्याही परिस्थितीत छत्रपती शिवरायांची राजधानी, हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व टिकवण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकांची सुद्धा आहे। जे विदेशी पर्यटक येतील इतिहासकालीन खुणा बघण्यासाठी त्यांचीसुद्धा जबाबदारी त्या पद्धतीने राहील। पण भारतीय पुरातत्व खात्याला सुद्धा आमच्याकडनं सूचना त्या ठिकाणी स्पष्टपणाने दिल्या जातील। अशा पैकीचं प्री वेडिंग शूटिंग ज्यांनी केलं असेल त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। कारण तिथलं पावित्र्य ज्या पद्धतीने हे करण्याचा प्रयत्न केला जातो आहे ती बाब अत्यंत निंदनीय आहे। पण समाज मनाला सुद्धा माझी विनंती आहे की आपण त्या ऐतिहासिक वास्तूचं पावित्र्य जतन करण्याची भूमिका प्रत्येक शिवप्रेमी नागरिकांनी पुढच्या कालावधीमध्ये घेतली पाहिजे असं एक शिवप्रेमी नागरिक म्हणून माझी स्वतःची भावना आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, रायगड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।